नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये। मागच्या वेळी तुम्ही बघितलं आपण महेश भाऊंची गाडी घेऊन घरी आलो होतो आणि आता जस्ट गाडी आपल्या इथं आलेली आहे आणि ह्या गाडीची थोडक्यात माहिती तुम्हाला द्यायची। ही इथं गाडी लागलेली आहे महेश भाऊंची आज आणि गाडी मागवून घेतल्या। तर या गाडीच्या थोडक्यात स्पेसिफिकेशन्स तुम्हाला सोप्या भाषेत सगळ्या सांगून टाकतो। काय काय अपडेट आहेत आणि काय काय फीचर्स आपल्याला गाडीबरोबर मिळतात हे तुम्हाला आता थोडक्यात सांगतो। पहिल्यांदा तुम्हाला जुन्या गाडीचा एक फोटो आणि ह्या नवीन गाडीचा एक फोटो साइड बाय साइड लावून दाखवतो, ती तुम्ही कंपॅरिझन करून घ्या। डिझाईनमध्ये सगळ्यात मोठा अपडेट दिलेला आहे यावेळी रॉयल एनफिल्डनं। तर आत्ताची जी BS6 2024चं मॉडेल आहे ती एकदम खतरू आणि जबरदस्त दिसते। साइड बाय साइड फोटो बघून घ्या तुम्ही। गाडीच्या माहितीची सुरुवात आपण सर्वप्रथम टायर कंड करू। सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो बघू शकता हे जो टायर आहे तो 90/21चा दिलेला आहे कंपनीनं आणि हा ट्यूबलेस टायर आहे पण रिमवरती फिट केल्यामुळं ट्यूब सकट फिट करण्यात आलेला आहे इथं। तर याची रिम पण तुम्ही बघून घेऊ शकता, एकदम गोल्डन कलरची दिलेली आहे तिने। त्याच्यासोबतच पुढच्या टायरला फायबर कंपनीचा ब्रेक दिलेला आहे आणि 320 mm ची डिस्क दिली आहे यावेळी। पाठीमागच्या वेळी 300 mm ची डिस्क होती, यावेळी अपडेट करून 320 mm ची डिस्क दिलेली आहे। आणि हे जे मडगाड येतं आहे हे जे टॉपचं मडगाड येते ते फायबरमध्ये येतं आहे, ते आपण काढू पण शकतो आणि हा ह्याचं वापरू पण शकतो। त्याच्यावरचं अप्पर साईडचं मडगाड येतं आहे ती पण फायबरमध्ये येतं आहे। यावेळी रॉयल एनफिल्डनं सस्पेन्शनच्या बाबतीत एक मोठा अपडेट दिला आहे, तो म्हणजे इंटरनॅशनल कंपनी असणारी शोवा त्या कंपनीचे फ्रंट USD सस्पेन्शन दिलेले आहेत। नॉन ॲडजस्टेबल आहेत पण एक ब्रँडेड कंपनी असल्यामुळे तिची क्वालिटी एकदम जबरदस्त आहे। USD फोर्क साईज 43 mm एवढी येते। हेडलाईटमध्ये पण कंपनीनं मोठा अपडेट दिलाय, पूर्णपणे LED हेडलाईट बनवून ठेवले आता यावेळी आणि सेम हेडलाईट आपल्याला मेटेरियलमध्ये पण बघायला मिळते। आतमध्ये आरचा लोगो आहे आणि पॉवरफुल हेडलाईट बनवले। त्याचबरोबर इंडिकेटरमध्ये पण अपडेट आहे, पूर्णपणे LED इंडिकेटर बनवलेत। 3 पॉइंट वाला एक इंडिकेटर आहे, चालूच आहे तुम्ही बघू शकताय। क्वालिटीत भरपूर इम्प्रूव्हमेंट केली आहे यावेळी रॉयल एनफिल्डनं। अपर क्रॅश गार्ड बघू शकताय, एकदम पूर्णपणे मेटलमध्ये बनवलेला आहे, नवीन डिझाईन आहे आणि त्याच्यावरती रॉयल एनफिल्डची बॅजिंग पण दिलेली आहे। ती पट्टी फक्त प्लास्टिकमध्ये, बाकी सगळं मेटलमध्ये मटेरियल आहे। ही एक्स्ट्रा ॲक्सेसरीज मधली विंडशील्ड आहे, जी कंपनीसोबत येते ती बारकी येते ह्याच्यापेक्षा, ही नंतर बसवून घेतलेली आहे। ह्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा पे करायला लागणार। इंजिनमध्ये एक मोठा अपडेट दिलेला आहे कंपनीने यावेळी। जुनं इंजिन 411 cc ऑइल कूलवाले येत होतं, यावेळी 452 cc लिक्विड कूलवाले इंजिन दिलेलं आहे। त्यासोबतच 40 Nm चा टॉर्क 5000 RPM ला आणि 40 HP 8000 RPM ला एवढी पॉवर प्रोड्यूस करते हे इंजिन नवीन आणि लिक्विड कूल असल्यामुळं परफॉर्मन्स पण जबरदस्त होतोय। सोबतच रेडिएटर फॅन बघू शकता तुम्ही, त्याच्यावरती फायबरची एक ग्रिल दिलेली आहे, चिखल किंवा खडे डायरेक्ट उडून रेडिएटर फॅन मध्ये जाऊ नये म्हणून भरपूर मोठा रेडिएटर फॅन आहे, त्याच्यामुळे कूलिंग पण एक चांगल्या प्रतीचं होऊन जाणार आहे इंजिनचं। हे बघा भली मोठी टाकी, हिमालयनं यावेळी टाकी 17 लिटरची दिलेली आहे, भयानक मोठी अशी टाकी दिलेली आहे यावेळी आणि दिसायला पण एकदम ब्रॉड आहे, पूर्णपणे मेटल बिल्ट मधले। जुन्या व्हर्जनची टाकी होती ती मेटल बिल्टच होती पण 15 लिटर कॅपॅसिटीची होती आणि इतकी ब्रॉड डिझाईन होती, ती एकदम स्लिम जुन्या व्हर्जनची होती। यावेळी डिझाईन मध्ये भरपूर चेंज केलेला आहे आणि भरपूर मोठी टाकी दिसते यावेळीची, 17 लिटर कॅपॅसिटी आहे टोटल टाकीची। सोबतच सीट बघू शकताय, 2 माणसाच्या कॅपॅसिटीचे स्प्लिट सीट दिलेले आहे यावेळी। कुशनिंग बघितले तर म्हणजे इतकं सॉफ्ट नाही पण तुम्ही कंपनीकडून ॲक्सेसरीज मध्ये जेल सीट वगैरे घेऊ शकता, तो एक ऑप्शन ठेवलेलाच आहे कंपनीनं। सीट 1-2 स्टेप मध्ये ऍडजस्टेबल पण आहे, मॅन्युअली ऍडजस्टमेंट आहे सीटच्या खाली, तुम्ही 20-25 mm न हाईट कमी जास्त करू शकता, तो एक नवीन फीचर दिलेला आहे या सीटमध्ये कंपनीनं। फुटरेज प्रॉपर ॲडव्हेंचर मॉडेलचे फुटरेज दिलेले आहेत, खरं तर ॲडव्हेंचर मॉडेल आहे म्हटलं तसेच असणार आणि दोन्ही बाजूचे ब्रेक म्हणा गिअर शिफ्टर म्हणा दोन्ही पण ॲडव्हेंचर मॉडेलचे फुटरेज दिलेले आहेत कंपनीनं। आता येऊया पाठीमागच्या डिस्कवरती, 270 mm चा पाठीमागचा डिस्क ब्रेक दिलेला आहे आणि जुन्या व्हर्जनचा होता तो 240 mm चा होता, यावेळी 30 mm न वाढवलेला आहे पाठीमागचा डिस्क। फुल ABS कंट्रोल असल्यामुळे ब्रेकिंगचा तर नादच करायचा नाही। पाठीमागचा टायर 140, 80, 17 नंबरचा येतो। दोन्ही टायर आपल्याला सियाट कंपनीचे येतात आणि ह्यांची जी बटनांची डिझाईन येते ती आपल्याला खास करून हायवे क्रुझिंग आणि ऑफरोडिंगला फायदेशीर ठरते। मोठ्या बटनांची डिझाईन येते आणि दोन्ही टायरातनी आपल्याला ट्यूब मिळत्या। मध्यभागी मोनोशॉक सस्पेन्शन दिलेलं आहे, पूर्णपणे ऍडजस्टेबल आहे आणि ॲडव्हेंचर मॉडेलचं सस्पेन्शन सगळ्यात सॉफ्ट येतं। पाठीमागं टॉप बॉक्सचं कॅरेज येतं, त्याच्यासोबतच पॅनियर सारखवायचं कॅरेज आहे बघा, पण ते पॅनियर सारखवायचं कॅरेज एक्स्ट्रा ॲक्सेसरीज मध्ये जातं, ते आपल्याला हवं असेल तर आपण घेऊ शकतो। जर तुम्ही लॉंग टुरिंग वगैरे करणार असला पॅनियर्स लावून साईडला तर ते मग ॲक्सेसरीज मधून तुम्ही एक्स्ट्रा पे करून बसवून घेऊ शकता। यावेळी हिमालयनच्या पाठीमागच्या लाईट सोबत रॉयल एनफिल्डनं थोडी गंमत केलेली आहे,
जे इंडिकेटर असतात त्याच्या साइड बॉर्डरलाच पाठीमागची मेन रेड लाईट दिलेली आहे आणि ज्यावेळी तुम्ही इंडिकेटर लावणार त्यावेळी इंडिकेटरची मधली लाईन लागून राहते, नाहीतर इतर वेळी साइडला बॉर्डर जी लाल कलरची दिसत्या ती लागून राहणार. मेन लाईट बॅक लाईटला जी असती गोल किंवा चौकोनी आपण जी बघतो ती नाहीच आहे ह्या गाडीला, त्यामुळे थोडासा पोर्शन असा मोकळा मोकळा वाटतोय बघा पाठीमागे. ही आहे नवीन हिमालयनची चावी. चावीत काय बदल केलेला नाही, जशी पहिली आहे तशीच आहे, जास्त काय फार चेंज केलेलं नाही चावीला. आता मीटर चालू करूया, तुम्हाला मीटर दाखवतो कसं आहे. जेव्हा चावी फिरवतो आपण त्यावेळेला हिमालयन म्हणून असं लिहून येतंय बघा तिथं आणि मीटर चालू होतंय. आता ह्याच्यामध्ये तुम्ही डिझाईन पण चेंज करू शकता मीटरची, किंवा तिथला मेनू सिस्टम जर चेंज करायचा असला, काय काम करायचं असलं त्यात, तर हे बटन दिले बघा, एक टॉगल बटन तिने, तर ते वापरून तुम्ही तुमचं ट्रिप मीटर, ओडोमीटर, टेम्परेचर ह्या सगळ्या गोष्टी त्यातनं तुम्ही चेक करू शकता. यावेळी कंपनीकडून मोठा अपडेट म्हणजे जी ॲक्सिलेटर आहे, गाडीची मूठ आहे ती राईड बाय वायर दिलेली आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये कुठलीही वायर येत नाही, पूर्णपणे सेन्सर असतो आत आणि त्याच्यामुळे आपला राईड एक्सपिरियन्स येतो, मूठ वाढवण्याचा जो फील येतो तो अजिबात जर्क देत नाही. हे एक मोठा अपडेट दिलाय आणि सेम आपल्या BMW मध्ये पण आहे हा. आता जरा गाडी चालू करूया आणि सायलेन्सरचा आवाज कसा आहे तुम्हाला ऐकवतो. इंजिन पासून जमिनीचं जे अंतर येतंय ती एकूण 230 mm दिलेलं आहे यावेळी कंपनीनं. जरासं उंचच असतं हे, कारण ॲडव्हेंचर मॉडेलला ते बारीक मोठी दगड थटू नये म्हणून थोडंसं उंचच दिलेलं असतं त्यांनी ते. समोर स्क्रीनवरती तुम्हाला नवीन हिमालयन 450चे 5च्या 5 कलर दिसतील. त्यामध्ये काही मॅट असतात, काही ग्लॉसी असतात, ते आता तुमच्या पसंतीनुसार ते 5च्या 5 कलर तुम्हाला समोर दावले ती बघून घ्या. मित्रांनो, तुम्ही सध्या सगळा आता वॉक अराउंड गाडीचा बघून घेतला. थोडक्यात माहिती मी देऊन झालेली आहे. आता डायरेक्ट माईकमध्ये दिले नाही, ह्याचं कारण म्हणजे इथं वारं येते मोठं, त्यामुळे फार 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 माईकमध्ये मी 1-2 वेळा टेस्ट केलं तर माईकमध्ये वाऱ्याचा आवाज येत होता, त्यामुळे मी सगळा व्हॉइस ओव्हर करून टाकलेला आहे. तर आता राहिल्या फक्त ही जी हाईट, आता माझी उंची 5 फूट 5 इंच आहे आणि गाडीची जी सीट आहे ती 825 mm आहे. तर बघूया आपलं पाय कसं पोचते ती. आता तुम्ही माझ्या हाईटवरनं अंदाज लावा की तुमची हाईट केवढी असेल आणि तुम्हाला सीट हाईट कशी बसेल. ॲडव्हेंचरवर चढायची सगळ्यात पहिली पद्धत शिकून घ्या, माहीत नसलं तर. असं चढते ॲडव्हेंचर मॉडेलवर. तर तुम्ही बघू शकता माझी उंची 5 फूट 5 इंच आहे आणि गाडीची सीट हाईट आहे 825 mm. ॲडजस्टेबल आहे, 845 mm पर्यंत जाते, पण आता 825 वरती. तर ताच माझी उचलायला लागत्या, उंची असणं फायद्याच असते. तर असा पाय पोचतात माझं या गाडीवर. सस्पेन्शनचा काय नादच करायचा, कामच होतं. मित्रांनो, तुम्ही आता माझी हाईट बघितली, गाडीवरनं पाय कसं पोचतात ती बघितलं, गाडीचा साऊंड ऐकला तुम्ही. तर या गाडीची किंमत आता अशी त्या की सांगली किंवा कोल्हापूरमध्ये जर घेतली तर ॲक्सेसरीज किंवा पॅनर्स जोडून 420 पर्यंत आपल्या महेशदादांना गाडी गेलेली आहे ही. तुम्ही आता तुमच्या टेस्टनुसार शोरूमला जाऊन चेक करा. या गाडीचं मायलेज म्हटला तर कंपनीनं 30 दिलं आहे, पण 25, 24, 25, 27 ह्या रेंजला गाडी ही ॲव्हरेज देत्या. तर हा होता आपला गाडीचा वॉक अराउंड, म्हणजे गाडीची थोडक्यात माहिती. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब करून ठेवा. आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. नाही सगळ्यात महत्त्वाचं महेश दादांनी धन्यवाद, त्यांची गाडी आज आपल्याला मिळाली व्हिडिओ बनवण्यासाठी. नवीन गाडी घेऊन अशीच एक नवीन आता कोणाची घ्यायची. तर महेश दादा आभारी आहे तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल. थँक्यू. भेटू पुढल्या राईडला.